भगव्या झेंड्याच्या संसाराला देई जगदंबे बळ असं ज्याप्रमाणे म्हटलं जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी या भगव्या झेंड्याच्या संसाराला आणि सहयोग विशेष मुलांच्या शाळेला आणि डे केअर सेंटरला आई जाणूबाईचा आशीर्वाद महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की धन्यवाद। या ठिकाणी भगवान झेंडा फडकवून कट करा। इकडे का माहिती का माझ्याकडे ओके या शाळेच्या संदर्भात आपल्याला ज्या ज्या अडचणी आजपासून भविष्यात येतील त्या त्या ठिकाणी तुमच्या सोबत कायमस्वरूपी मदत करण्याची भूमिका माझी राहील आणि त्या माध्यमातून फक्त आपण या परिसराचाच विचार केला परंतु तालुक्यामध्ये अनेक अशा वेगवेगळ्या शाळा उभारणं गरजेचं आहे। आपली सहयोग विशेष मुलांची शाळा डे केअर सेंटरच्या माध्यमातून अनेक कुटुंबाला आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आपल्या आईवडिलांची जबाबदारी म्हणून खऱ्या अर्थानं या मुलांना घडवणे हे आपलं कर्तव्य समजून प्रत्येक मुलाची मुलीची आई त्या ठिकाणी प्रयत्न करत असते, वडील सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात। परंतु प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा आपला मुलगा मुलगी शिकली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांना या समाजामध्ये आपलं करिअर करता आलं पाहिजे, पुढे जाता आलं पाहिजे। ही भूमिका प्रत्येक आईवडिलाची असते आणि अशा विशेष मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून समाजामध्ये काय चाललंय आणि आपण काय केलं पाहिजे ही मेंदूला चालना मिळेपर्यंतचं जे शिक्षण आहे ते खऱ्या अर्थानं या डे केअर सेंटरच्या माध्यमातून ही सर्व मंडळी काळजी व्हावी म्हणून या मुलांना पुढच्या कालावधीमध्ये घडवणार आहेत। आईवडिलांच्या जबाबदारी बरोबरच तेवढीच जबाबदारी या संस्थेची आणि या सर्व शिक्षकांची असताना पुष्पाताई मराठे असतील, स्वराज, आपण या मुलांसाठी मुलींसाठी ही शाळा या ठिकाणी तिनेवाडीच्या जानूबाई मंदिराच्या परिसरामध्ये आज सुरू करत आहात। या विद्यार्थिनींकडे पाहिल्याच्या नंतर आपण त्यांना केलेलं ज्ञानदान, आईवडिलांनी केलेलं त्यांना मार्गदर्शन या भूमिकेतून ही मुलं नक्कीच सर्वसामान्य आपल्यासारखी पुन्हा एकदा समाजामध्ये काम करू शकतील असं या ठिकाणी मला नक्कीच वाटतंय। आणि हे अवघड काम जिद्द, चिकाटी, संघर्ष, प्रामाणिकपणातून आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत
खूप धन्यवाद.